चल 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 निघूया निघूया. प्रमोद, ए प्रमोद गाडी काढ रे बाबा. दया काका मी काय म्हणते, आपण उद्या जाऊया ना त्याला भेटायला. दया काका त्याला आत्ताच शुद्ध आली आहे ना, त्याला जरा आराम करू दे. मी एक काम करते, मी आज जाऊन येते, चेक करते आणि आपण उद्या जाऊ. उद्या निवांत जाऊ, त्याच्याशी गप्पा मारू. नाही 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 मला 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 सुद्धा आत्ताच जायचंय ग. मला त्याला बघायचंय ग कौशिकी. मी त्याला त्या तशा अवस्थेत बघून माझी काय अवस्था झाली ती बघितली होतीस ना तू. आता त्याला शुद्ध आले तर मला त्याला एकदा डोळे भरून बघू देत ना. त्याला एकदा बघितलं ना की मला बरं वाटेल. खरं सांगतो तुला. चल. हो 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 दया काका मला कळतंय, पण ऍक्च्युली काय काय झालं? केदारला काही नाही 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 केदारला काहीच झालं नाही. मग केदार इज ॲब्सोल्युटली फाईन. मग दया काका आत्ता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐका. हे बघा, त्याला आत्ता शुद्ध आली आहे. तुम्हाला बघून त्याला उगाच राग आला, तो अस्वस्थ झाला तर त्यालाच त्रास होणार आहे. त्याच्यापेक्षा मी बोलते त्याच्याशी, आपण उद्या निवांत जाऊ ना. दया काका, तुम्हाला काय वाटतंय ते मला कळत आहे, पण आत्ता आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? केदारने लवकरात लवकर बरं होणं, बरोबर? आता काल बेशुद्ध अवस्थेत तो तुम्हाला काय बोलला हे तुम्हाला आठवतंय ना? काय बोलला तो? काय बोलला तो केदार तुम्हाला? तुम्ही एवढं त्याला तुमचं रक्त दिलं, त्याचा जीव वाचवला तुम्ही, आणि तोच मुलगा तुम्हाला वाटेल तसं बोलला, तुमचा अपमान केला. नर्स, तुम्ही प्लीज डॉक्टर कामतांना एकदा बोलवता का? हो थँक्यू. कोणाचा फोन होता? कौशिकी मॅडमचा. त्यांना पण खूप काळजी वाटत होती ना तुझ्याबद्दल, म्हणून त्यांना कळवलं. त्यांनी पोलीस कंप्लेंट वगैरे काही? नाही, ॲक्च्युली मी त्यांना युवराजबद्दल काही सांगितलं नाहीये. का? केदार असं काय करतोयस? खांडेकरांचा विचार करून मी त्यांना काही सांगितलं नाही. अरे त्यांना कसं वाटेल की आपल्याच घरातला एक मुलगा स्वतःच्याच भावाच्या जीवावर उठलाय, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलाय त्याच्याशी. ह्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरे जातील ते? हे बघ केदार, जे काही घडलं त्यात त्यांची चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल ना तर ती युवराजची आहे. त्याच्यामुळे याची शिक्षा पण युवराजलाच मिळायला हवी, आणि ती मी देईन. फक्त एकदा पुरावे हाती लागू देत. त्याला सोडायचं नाही आपण. एकदा मला फक्त इथून बाहेर पडू दे. तुम्हाला उलट बोलायची हिंमत कशी झाली त्याची? पद्मिनी जरा शांत हो. असं काही झालेलं नाहीये. खोटं बोलू नका, सगळं ऐकलंय मी. अगं कौशिकी, तू तरी सांग ना, काय बोलला तो केदार? पद्मिनी काकू, प्लीज तुम्ही शांत व्हा. हे बघा, आता केदारची कंडिशन काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हो ना, बिचाराला एवढं लागलंय, एवढा त्रास होतोय त्याला. त्याच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचंय? आणि तसे हा विषय तुझा नाहीच आहे, त्यामुळे उगाच तू चिडचिड करण्याची काही गरज नाही. कळतं? हो बरोबर आहे. आजकाल या घरात माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये. ह्या घरात फक्त केदार आणि तारिणीचंच नाव असतं सगळ्यांच्या तोंडात. हा, सतत त्या दोघांचाच जप चालू असतो. त्या मुलाला या घरात जागा देऊन त्याचा हक्क देऊनही तो मुलगा तुमच्याशी वाटेल तसं बोलतो, आणि मी काही बोलायला गेले तर हे माझंच तोंड बंद करतात. उद्या माझ्या युवराजच्या जीवावर उठला ना तरी सुद्धा हे मला माझं तोंड बंद ठेवायला सांगतील. बरोबर आहे. तुम्हाला काय हो, काय वाटोळं व्हायचं ना ते होऊ दे आमच्या दोघांचं. पद्मिनी, पुरे पुरे. कुठला विषय कुठे घेऊन चाललीस तू? तोही मुलगा आहे माझा. हो, म्हणून त्याच्या तोंडून अपमान सहन करून घ्याल तुम्ही? आणि युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही त्याला अधवा बोलतात. तो केदार कसाही वागला तरी तो शहाणा, पण माझा युवराज तुमच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय तर तो नालायक. अहो, तुमच्या सख्ख्या मुलाला सोडून त्या बाहेरच्या मुलासाठी बास 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 पद्मिनी,
बाहेरचा नाही आहे तो, माझ्याच रक्ताचा आहे तो. तोही सख्खा मुलगा आहे माझा. आणि युवराजच्या चुका एवढी वर्ष पोटात घातल्यात मी. केदार तर काही चुकही करत नाही. त्याच्या मनातला राग योग्यच आहे. त्यामुळे तू उगाच त्याला शिव्या शाप देणं बंद कर आता. त्याला फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचीच गरज आहे. एवढ्या मोठ्या हल्ल्यातनं थोडक्यात बचावलाय तो. काय केदार वाचला? थँक गॉड केदार वाचला. हो, त्याची काहीतरी फार मोठी पुण्याईच असणार, म्हणूनच देवाने त्याला वाचवलंय. एवढी वर्ष एक बाप म्हणून मी केदारची कसलीही काळजी घेऊ शकलेलो नाही. पण नाही, आता नाही. आता एक बाप म्हणून मी त्याच्यासाठी सगळं करणार. मग तुला पटो किंवा न पटो, कळलं? मला जरा तुझ्याशी बोलायचंय. केदार, माझ्यामुळे तू या मिशनचा भाग आहेस. माझ्यामुळे तुझी जे काही झालंय ना त्याला मी जबाबदार आहे. आज तुझा जीव आपण आपला जीव कधीच पोलीस डिपार्टमेंटच्या नावावर करून टाकलाय. हे मिशन किंवा कोणतंही मिशन तुझ्या एकटीचं नाही आहे, ते पूर्ण टीमचं आहे. केदार, हे बघ, मला असं वाटतंय की तू या मिशन मधनं बाहेर पडावस. माझ्या आईला न्याय देताना मला तुझ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाहीये. मी या मिशन मधून मागे हटणार नाहीये. केदार प्लीज, अरे या वेळेला तुझ्या जीवावर बेतलंय. पुढच्या वेळेला तुला जर काही झालं तर मला काही होणार नाहीये. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला काही होऊ देणार नाही. आणि हे मिशन आपलं आहे आणि आपणच पूर्ण करणार आहोत. तू साथ देशील ना? बस तर मग आणखीन काय हवंय? आता लवकरच आपण तुझ्या आईच्या गुन्हेगाराची माहिती खांडेकरांच्या घरातून काढू आणि हे मिशन लवकर संपवू. हे मिशन संपल्यानंतर माझा त्या घराशी काहीही संबंध नसेल.